आणि कानोर संघाचा पहिला गोलंदाज अक्षय याच्यासाठी मनीष देशमुख यांच्याकडून पारितोषिक लागले. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे अक्षय या गोलंदाजासाठी. दोस्ती चषक आयोजित 2024 ची नाईटची शृंखला नयनजी शिंदे खोपोलीमध्ये सॅमसंग गॅलरीचे ओनर त्यांचा सत्कार आपण करूया. मी निखिलजी देशमुख यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार आणि स्वागत करायचं. या दोस्ती चषक 2024 च्या दुसऱ्या पर्वामध्ये मॅचला होती स्टार्ट. पहिला फुलींचा चौथा सामना. कानोर त्यांच्या विपक्ष वाशिवली. टॉस जिंकला कानोर संघाने. प्रथम फिल्डिंग निवडल्या. वाशिवली टीमची ओपनिंगची जोडी दीपक त्याच्या समवेत पंकज शिंदे वाशिवलीचा ब्रँड मैदानात पेश करणार. जो संघ पॅक केलाय सुनील अण्णा शेळके प्रतिष्ठान रायगडचे अध्यक्ष स्वामीजी देशमुख साहेबांनी. मॅच होती स्टार्ट. पहिल्या इनिंगचा पहिला चेंडू घेऊन रायगड जय मल्हार वाशिवली. सुनील अण्णा शेळके प्रतिष्ठान जय मल्हार वाशिवली संघ पुरस्कृत केलाय ते आमचे स्वामीजी देशमुख साहेब. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले आणि जो बक्षीस मनीष देशमुख यांनी लावलं होतं अक्षयसाठी पहिल्याच बॉलवरती मिळवले. पहिल्याच बॉलवरती दीपक सारखा चांगला फलंदाज बाद केलाय. डीजे मास्टर कडे वळूया. डीजे मास्टर एक सुमधुर संगीत होऊन जाऊ द्या. समीर हडप यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. कानोर टीम साठी यांच्या गोलंदाजांसाठी बक्षीस लावण्यात आलंय. माझ्या समवेत ज्ञानेश्वरजी पारंगे प्रवीणजी दुगाडे सर. पहिल्या बॉल वरती विकेट मिळवली अक्षयने. रायगड भूषण समीरजी हडप यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. दुसऱ्या बॉल वरती सुद्धा विकेट मिळाले. लगातार 2 बॉल वरती 2 विकेट मिळवतोय अक्षय हा गोलंदाज. डीजे मास्टर समीरजी हडप साहेबांकडून 1000 तर प्रज्योतजी घोसाळकरांच्या स्वप्नीलजी कदम यांच्या साहेबांकडून सुद्धा 1000 रुपये म्हणजे विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक लागलं अक्षय गोलंदाजासाठी. मात्र वाशिवली संघ ज्या आपल्या सर्वांचे लाडके स्वामी देशमुख साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ पहिला 2 चेंडूवरती 2 धक्के त्यांच्या टीमला लागले. पहिला फलंदाज दीपक बाद झाला. त्यानंतर पंकज बाद झाला. 2 विकेटसाठी मनीष देशमुख याच्याकडून 200 रुपये जमा झाले. प्रत्येक विकेटसाठी अक्षयसाठी 100 रुपये पारितोषिक मनीष देशमुख यांच्याकडून लागलं होतं. ते 200 रुपये पारितोषिक आपल्याकडे जमा झालंय. विकेट हॅट्रिकच्या नंबरवरती आहे हा गोलंदाज. दूरवरून प्रवास करून आलाय अक्षय. स्ट्राइक एंड वरती बॅट्समॅन निखिल. हा बॉल चेंडू हवेत आहे. पॉइंट क्षेत्ररक्षक का झेल घेते. सेकंड अटेम्प्टला झेल. विकेट हॅट्रिक. बदलापूर आलेला संघ पुरस्कृत करतो प्रेझेंट करतो हा गोलंदाज. अक्षयचं नाव आहे अक्षय. विकेट हॅट्रिक मिळवले आणि लावलेल्या प्रक्रिया पारितोषिक ऐकडे जमा करायचं कॅश प्राइज समीरजी हडप साहेबांकडून. महाराष्ट्र भूषण समीरजी हडप साहेब आणि रायगड भूषण समीरजी हडप साहेब आणि त्यांच्या समवेत स्वप्नील कदम साहेबांकडून 1000 रुपयाचं म्हणजे 2000 रुपयाचं पारितोषिक मिळत आहे. गोलंदाज अक्षय आणि मनीष देशमुख याच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक. एकूण 3 चेंडूवरती 2300 रुपयाचं पारितोषिक मिळवलं आणि आपल्या टीम साठी विकेट हॅट्रिक मिळवल्या. शुभमजी शिर्के आणि अलंकारजी म्हात्रे यांना मी विनंती करेन की या आयोजकांकडून तुम्हाला अशी विनंती आहे तुम्ही स्टेज मध्ये येऊन बसायचं. मान्यवरांचं स्वागत आम्ही करणार आहोत. दोस्ती चषक 2024 दुसऱ्या पर्वामध्ये
आजची फायनलची रात्र रंगली. याच्या आधीचा सामना हाय व्होल्टेज आम्ही ऐकलात प्रवीणजी दुगाडे सरांच्या माध्यमातून. काय सामना रंगला होता. 3 बॉल्सचा असं वाटलं होतं लवजी संघ जिंकणार, मात्र प्रफुल्लजी ठोंबरे आणि हाल संघाने चांगली गोलंदाजी केली त्यांच्या गोलंदाजाने आणि जिंकून दिला त्यांच्या टीमला पहिला सामना. अक्षयचा पुढचा बॉल यावेळेला पुन्हा चेंडू हवं आहे. 4 बॉलला 4 विकेट मिळणार का? स्वतः गोलंदाजाने कॉल केलाय, हो मी घेणार, आणि ती कॅच घेतली आहे. 4 बॉल 4 विकेट. डीजे मास्टर होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा. गेला त्याच्याकडून स्कूप मारला, चेंडू हव्यात. फाईनलच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होणार. चांगलं क्षेत्ररक्षण थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक फील्ड करतोय तोपर्यंत एकदा धावून पूर्ण होतीये. पहिली रन स्कोर कार्ड वरती लागली आहे. 4 फलंदाज बाद झाले पहिली रन बनवण्यासाठी. आमच्या स्वामीजी देशमुख साहेबांच्या चेहऱ्यावरती थोडासा प्रश्नचिन्ह पाहायला मिळतं. या प्रकारची सुरुवात तमाम क्रिकेट प्रेक्षकांना सुद्धा नव्हती, कारण की आपल्या परिसरातील लाडका संघ म्हणून ओळखला जातो वाशिवली, आणि त्याच्या विरोधात खेळत असताना बदलापूरवरून आलदूचा प्रवास करून आलेला हा संघ पहिल्या 4 बॉलवरती अक्षयने मिळवल्या 4 विकेट. या प्रश्नचिन्हाचं उत्तर कोणत्या फलंदाजाकडे, आणि हो तो फलंदाज आता स्ट्राईक एंडवरती आहे, त्याच्यावरती पूर्णतः मदार आहे या संघाची. वाशिवली टीम सुनील अण्णा प्रतिष्ठान चे रायगडचे अध्यक्ष जय मल्हार वाशिवलीचे पुरस्कर्ते सुनील अण्णा स्वामीजी देशमुख साहेबांच्या टेन्शन वरती उत्तर दिलंय. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला. स्ट्राईक मिळाल्यानंतर चौकारावरती हा डीजे एक संगीत होऊन जाऊ द्या दोस्ती चषकाचं. घडलं तर तुम्ही बघितलं की पहिल्या 4 चेंडूवरती 4 फलंदाज बाद करण्यात यश आलेला अक्षयला शेवटच्या चेंडूवरती पंकज शिंदेने मात्र चौकाराचा मार खिचला. चौकार खिचून आपले इरादे स्पष्ट केलेत. जरूर 4 विकेट गेले असतील, त्याचं कोणतंही मानसिक प्रेशर माझ्यावरती येणार नाहीये. शेवटला का होईना मात्र स्वामीजी देशमुख साहेबांच्या चेहऱ्यावरती थोडासा आनंद हसू आपल्याला पाहायला मिळाला. त्यांना माहिती आहे जोपर्यंत त्यांचा 1 मॅन आर्मी पंकज शिंदे मैदानात उभा आहे तोपर्यंत ही मॅच त्यांच्या टीमच्या पकडच्या बाहेर नाहीये. पहिल्या इनिंग्स मध्ये जर तुम्हाला स्कोर करता धावा मोठा लावायला असतील तर पंकज शिंदेला 24 चेंडू उभे राहणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 5, फलंदाज बाद झाले 4. रायगड भूषण समीर बुहाडप यांच्याकडून अजून एक विकेट हॅट्रिकला. जर या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अक्षयने तब्बल 2400 रुपयाचं पारितोषिक जिंकलंय. मनीष देशमुख 400 आणि समीर जी हडप यांचे 1000 आणि त्यांच्या समोर स्वप्नील कदम यांचे 1000 रुपये. नवीन गोलंदाज ऋतिक आला गोलंदाजीसाठी. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी पहिला षटक घेऊन वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन आला. पहिलाच बॉल डॉट ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रत्येक विकेटसाठी मनीष देशमुख यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक ऋतिक या गोलंदाजाला. 5 धाव संख्येवरती स्कोर का स्थिरावलाय. ऋतिक हा गोलंदाज पहिले आता ओळखलाय की स्ट्राईक देण्याच्या नादामध्ये रनआउट होण्याची संधी आहे आणि अंपायर अपील होते रनआउट साठी. रिस्की रन पाहायला मिळाली. अंपायर इशारा थर्ड अंपायर ऑफिशियल थर्ड अंपायर यांनी विनंती करतो मी अविनाशजी पलांड यांना की कुणाल पिंगलांना विनंती करतो की बघायचं इम्पॉर्टंट डिसिजन आहे कारण की बॅट्समन जो
डेंजर एंड वरती होता पंकज शिंदे. हृदयाचे ठोके धगधग करायला लागले होता प्रेक्षकांची, ज्याची बॅटिंग बघण्यासाठी मैदानात प्रेक्षकांची अतोनात गर्दी पाहायला मिळते आपल्याला दोस्ती चषकामध्ये. तो फलंदाज रनच्या स्वरूपात बाद होणार की तो लाईव्ह आहे, नॉट आउट आहे बघतायत कुणाल पिंगळे दोस्ती ग्रुप कडून. नॉट आउट हा डिसिजन आहे थर्ड अंपायरचा. नॉट आउट. थोड्या वेळासाठी स्वामीजी देशमुख यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब झाला होता, मात्र आता त्यांना कळलंय की त्यांचा फलंदाज पंकज शिंदे अजूनही नॉट आउट आहे. पंकजच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती चौकार खेचला होता. 1 बॉल 4 वरती खेळतोय पंकज. संघाची धावसंख्या स्कोर करते लागले ती 6 धावा. फलंदाजी मार्क वरती ऋतिक. दुसरी ओव्हर मधला हा चेंडू यावेळेला चेंडू हवेत, खेळ झाला, झेल झालाय, खेळ संपलाय. तो पंकज शिंदे या फलंदाजाचा. फलंदाज क्रमांक 5 बाद होतोय. डीजे मास्टरला मिळते संधी. रात्रीचा 1 वाजला तरी या फलंदाजी बॅटिंग बघण्यासाठी आलं होतं. निराश केलंय वाशिवली टीमच्या फलंदाजाने. 5 फलंदाज बाद झालेत. स्कोर काढून धावा लागला तर फक्त 6. खूप दूरवरून प्रवास करून आलेला हा कानड संघ बदलापूर परिसरातील आपल्या बॉलिंगचा कौशल्य मैदानात दाखवता. 6 रन्स वरती 5 फलंदाज बाद. डी पॉइंटचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, फील्ड करणार, तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केल्या. इथून 20 ते 25 धावांची पार्टनरशिप लावावी लागेल. 1 रन्सने स्कोर काढून धावा लागला तर 7 रन्स. स्वामीजी देशमुख यांनी पुरस्कृत केलेला हा वाशिवली टीम गेम चेंजर आहे. तो संघ कोणत्याही क्षणी मॅच फोडण्याची ताकद या खेळाडूंमध्ये आहे. 11च्या 11 ऑलराऊंडर पाहायला मिळतात. यावेळेला हातातून चेंडू सुटला. 22 रन धावून काढले आणि लेग अंपायरचा डिसिजन आहे नो बॉल. नो +1 अशा 2 धावा मिळतात. नो बॉल म्हणजे नेक्स्ट बॉल असणार फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट आहे फ्री हिट. अंपायर नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. मी ऑफिशियल थर्ड अंपायरने विनंती करेन, कुणालला पुन्हा एकदा विनंती करेन की चेक करायचं आहे. आयोजक कुणालजी पिंगळे, वैभव पाटील यांना विनंती करेन चेक करायचं आहे. भीमरच्या नो बॉलचा रिव्ह्यू घेतलाय कान्होर टीमने. कान्होर टीम बदलापूर परिसरातला एक दिग्गज संघ आपला खेळ पेश करते आज आपल्या मानकिलीच्या मैदानावरती, जिथे तुम्ही बघताय दोस्ती चषक 2024. ओके, नो चेंडू नाहीये. अंपायर बॅट्समॅन पुढे उभा होता लाईनच्या भरपूर, त्यामुळे नो चेंडू नाहीये. सक्सेसफुल रिव्ह्यू पाहायला मिळाला कान्होर टीमचा. 1च रन बायच्या स्वरूपात मिळते. 1 रन्सने 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. स्ट्राईक एंड वरती आता बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय, त्याच्या समोर प्रवीण अशी जोडी पाहायला मिळते. लेट कटचा फटका, या इनिंग्सचा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय जिंगेच्या बॅट मधून. डीजे मास्टरला मिळते संधी, वाजव दोस्ती की चषकाचा गीत. दोन ओव्हरचा खेळ झाला पहिल्या इनिंग्सचा. वाशिवली टीमने स्कोर काढून धावा लागला तर फक्त 12. फलंदाज बाद झालेत 5 बाद 12 अशी दयनीय अवस्था झाली वाशिवली टीमची. माझ्या समवेत ज्ञानेश्वरजी पारंगे सर, त्यांच्या आमच्या समवेत रायगड टेनिस क्रिकेट कमेंट्री जगतातील आकाशजी चोपडा,
ज्यांना नावाजलं जातं ते प्रवीणजी दुगाडे सर सामने कसे रंगवायचे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा अस्ती का होईना कॉमेंट्री शिकतोय. त्यांचा शिष्य म्हणून त्यांच्यासमोर आम्हाला स्टेज शेअर करायचा चान्स दोस्तीच्या शिकमध्ये दिला. सर्व आयोजकांचा मी साहिल अरुणकर मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही बघताय पहिल्या राऊंडचा चौथा सामना जिकडे वाशिवलीची लढत होते कानोड टीमने फिल्डिंग निवडली आणि फिल्डिंग करताना आतापर्यंत 2 ओव्हर्स मध्ये धावा खर्च केल्या त्या 12. या ओव्हर मध्ये सुद्धा समीर उहाड यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. स्क्वेअर कट पाहायला मिळाला. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केलाय. एकदा धाव पूर्ण झाली. एका धावेने स्कोर कार्ड पुढे चाललाय. सिंगल डबलच्या सहाय्याने खेळतात हे फलंदाज. 13 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. जर मॅच बनवायची असेल तर अक्षय आणि त्यांच्यासमोर प्रवीणला चांगली पार्टनरशिप करावी लागेल. येणाऱ्या 11 चेंडूला मॅक्सिमाइज करावं लागेल. 25 ते 30 धावांचा बनवाव्या लागतील अजून आपल्या टीम साठी. 45-50 या ग्राउंड वरती चांगलं टोटल मानलं जातं. चेसिंग होती या ग्राउंड वरती. ह्या वेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खालती. इंडियाची खासियत आहे कॉटन बॉलचा चान्स ते सोडणार नाहीयेत. अजून एक फलंदाज होता बाद 6व्या क्रमांकावरती फलंदाज बाद झाला ज्याचं नाव आहे अक्षय. डीजे मास्टर हो दे सुमधुर संगीत. गोलंदाजांना 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या ओव्हर मध्ये मनीष देशमुख याच्याकडून 4 विकेटसाठी 400 रुपयाचं पारितोषिक अक्षय या गोलंदाजाला भेटलंय. अक्षयने तब्बल 2400 रुपयाचं पारितोषिक पटकावलंय आपल्या वैयक्तिक आणि आपल्या टीम साठी चांगली गोलंदाजी केली. स्वामीजी देशमुख साहेब थोडेसे निराश आहेत ज्या प्रकारची बॅटिंग वाशिवली टीमची झाली आहे. मात्र अजून काही बिघडलेलं नाहीये. मॅच अजून बाकी आहे. अल्ला फलंदाज प्रवीण कडक फटका खेचलाय. डाऊन द ग्राउंड समोरच्या व्ही मध्ये आला हा संघर्ष करणारा चौकार डीजे मास्टर. टीम आणि या संघर्षाचा चौकार ठोकला प्रवीण या फलंदाजाने. दोन्ही प्रवीण आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग साठी. स्ट्राईक एंड वरती प्रवीण पारंगे. ह्या वेळेला अलॉंग द कार्पेट लेग साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे फील्ड होणार. एकच धाव मिळते सिंगलच्या सहाय्याने. स्कोर कार्ड पुढे चाललाय. 18 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजूनही 20-25 धावा शोधत असणार वाशिवली टीम कारण की त्यांच्याकडे गोलंदाज तोफखाना आहे. ज्या गोलंदाजाने रायगड प्रीमियर लीग मध्ये आपली छाप सोडली जीवन शिंदे सेकंड इनिंग्स मध्ये आपल्याला पाहायला मिळणार. मात्र स्कोर कार्ड वरती धावा बनवाव्या लागतील. 40-45 धावा. अशा वेळेला सामना रंगणार. ह्या वेळेला या चेंडूचं उत्तर नव्हतं या फलंदाजाकडे. अंकित आपल्या टीम साठी चांगली गोलंदाजी करतोय. जरूर चौकार खाल्ला त्यानंतर मात्र सिंगल आणि त्यानंतर आला डॉट चेंडू. प्रवीण पारंगे 2 चेंडू फेस करतात. 5 धावा नॉन स्ट्राईक एंडला उभा. स्ट्राईक एंड वरती असणारा प्रवीण. डॉट बॉल तुम्ही खेळू शकत नाही आहात कारण की डॉट चेंडू म्हणजे झटपट क्रिकेटमध्ये विष मानलं जातं. अंकित टू प्रवीण यावेळेला स्कूप चेंडू हवेत आहे. फायनलचं क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतो. त्याच्या हाताला ब्रश होऊन चेंडू कॅच ड्रॉप झाली. डायरेक्ट हिट इथे पाहायला मिळाला. अपील झाली आणि पुन्हा एकदा थर्ड अंपायरची मागणी घेतली आहे. स्क्वेअर लेग अंपायर बाळा हळुंके यांनी. मी कुणाला विनंती करेन की पुन्हा एकदा चेक करायचं आहे. रनआउट सेकंड रनचा अटेम्प्ट घेत असताना रनआउट डायरेक्ट हिट पाहायला मिळाला. आपण मैदानात बघतोय कान्होड टीम गोटी नाही मग त्यांच्याकडे. मकर संक्रांत जवळ आली. घोडेली बी चे मेंटर केतनजी पिंगळे यांच्याकडून दोन्ही टीमला शुभेच्छा आल्यात. दोस्ती चषकाला शुभेच्छा आल्यात. आउट आहे. फलंदाज बाद आहे. फलंदाज क्रमांक 7 प्रवीण बाद होता. स्कोर कार्ड धावा लागला तर फक्त 19. ओव्हर नंबर 3 समाप्त झालं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड धावा लागला तर फक्त 19. वाशिवली टीम आता अडचणीत आहे.
नवीन फलंदाज बॅटिंगला गेला अशा सिच्युएशन मध्ये ज्याचं नाव आहे यश शिंदे. यश शिंदे आणि प्रवीण याच्या जोडीवरती आता दारोमदार असणार पूर्णतः, कारण की लास्ट ओव्हर मॅक्सिमाइज करावं लागेल. 20-25 रन्सची ओव्हर शोधावी लागेल आपल्या टीम साठी. खालापूर तालुक्यातील एक दिग्गज संघ म्हणून ओळखला जातो वाशिवली टीम. आमचे लाडके स्वामीजी देशमुख साहेबांकडून पुरस्कृत केलेला संघ आहे. आतापर्यंत थोडा अडचणीत सापडला. 7 फलंदाज बाद झालेत. स्कोर काय धावा लागला तर फक्त 19. लगातार 3 विकेटसाठी 300 रुपये पारितोषिक लावलं मनीष देशमुख यांच्याकडून. कानोर टीम दूरवरून प्रवास करून का आलं हे मैदानात सिद्ध करतात. आपल्या बॉलिंगचे कौशल्य मैदानात दाखवले त्यांनी आतापर्यंत. विकेट बाद झाले, 7 धावा लावला स्कोर कार्डवरती वाशिवली टीमने फक्त 19. अशा वेळेला नवीन हिरो त्यांच्या टीमला मिळणार का या मॅच मध्ये. स्लॉग ओव्हर हाणावरचे षटक शेवटची ओव्हर घेऊन आला नवीन गोलंदाज कानोर टीम साठी तेजस. ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांच्या अक्षय, ऋतिक आणि अंकितच्या गोलंदाजांनी केली तशीच गोलंदाजी करणार की त्याच्या विपरीत फलंदाज आता आक्रमक ठरणार. येणारे 6 चेंडू या इनिंग्स मध्ये सांगणार. तेजसचा पहिला बॉल शॉट ऑन पूल ठरला सक्सेसफुल. या इनिंगचा पहिला षटकार ठोकला त्या प्रवीण फलंदाजाने. वळूया डीजे मास्टर कडे. षटकार खेचला वाशिवली टीम. ऑलराऊंडर खेळाडू असलेला धरणा असलेला हा संघ कोणत्याही क्षणी मॅच टर्न करू शकतो. गेम चेंजर म्हणून त्यांना ओळखलं जातं खालापूर तालुक्यामध्ये. तो संघ पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. 25 रन स्कोर कार्डवरती लागलात. प्रवीण फलंदाज स्लोवर फिरकीच्या जाळमध्ये फसवलं. पहिल्या बॉलवरती त्याने ओळखला. जितका जास्त वेग तितक्या वेगाने मारला चेंडू षटकारासाठी. यावेळेला स्लोवर 1. व्हेरिएशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ऍज अ बॉलर झटपट क्रिकेटमध्ये जर तुम्ही व्हेरिएशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही बचाव जाऊ शकता षटकारात बसून. पुन्हा एकदा स्लोवर लोअर फुल टॉस सरळ समोरच्या व्ह्यू मध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. सेकंड रनचा अटेम्प्ट होता. 2 धावन पूर्ण झाले. तिसरीचा अटेम्प्ट होणार का. आता प्रवीण स्वतःवरती विश्वास दाखवतो. प्रवीणच्या बॅट मधून पहिल्या बॉलवरती ओव्हरचा षटकार आला होता. तो स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. 2 रन्सने स्कोर करायला धावा लागल्या त्या 27. इथून जर 3 बॉल मध्ये येणार 3 बॉल मध्ये 2 षटकार ठोकले तर 40 रन पर्यंत टार्गेट जाऊ शकतं. आणि 40 रन डिफेंड करण्याची क्षमता वाशिवली टीमच्या गोलंदाजांमध्ये आहे. त्यांनी सायरोच्या नाईट मॅच मध्ये दाखवलं. तेवढी तितकंच त्यांची बॅटिंग आहे तेवढी ताकदवर त्यांची बॉलिंग सुद्धा. ह्या वेळेला पुन्हा एकदा अलंग कार्पेट समोरच्या व्ह्यू मध्ये खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक इच्छुक आहे. जोपर्यंत तो उचलून फेक करणार. 2 धावा पूर्ण केल्या. प्रवीण आपल्या टीम साठी महत्वाच्या रन्स बनवतोय. नंबर 8 ला आलेला फलंदाज आपल्या टीम साठी रन बनवतोय. 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. स्वामीजी देशमुख यांनी पुरस्कृत केलेला वाशिवली टीम. सुनील प्रतिष्ठानचे रायगडचे अध्यक्ष स्वामी देशमुख यांना पाहायला मिळतं. स्लोवर 1 यॉर्कर पाहायला मिळाला. अलंग कार्पेट खेळून काढला. आता एक धाव दुसऱ्याचा अटेम्प्ट होणार का. प्रवीणकडे स्ट्राईक ठेवणं गरजेचं होतं. मात्र अशा वेळेला एकच धाव पूर्ण होते. चांगला बॅकअप पाहायला मिळाला. फेकी थोडीशी चुकीची होती मात्र बॅकअप तेवढ्याच ताकदीचा पाहायला मिळाला. कानोर टीम बॉलिंगची त्यांची गुणवत्ता आतापर्यंत मैदानात सिद्ध केली आहे. पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल फेस करण्यासाठी फलंदाज यश शिंदे. स्कोर काही धावा लागला 30. तेजसा गोलंदाजचा लोअर फुल टॉस व्यवस्थित पाहायला मिळाला. पॉईंटचे क्षेत्ररक्षक डीप पॉईंटचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. थोडीशी मिसफील झाले त्याच्याकडून. दुसऱ्या धावाचा अटेम्प्ट होता. 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 2 धावाने वाशिवली टीम पोहोचली 32 रन्स वरती आणि टार्गेट ठेवलंय कानोर टीम समोर. 24 बॉल मध्ये 33 रन. संघर्ष करताना दिसणार गोलंदाजीमध्ये. पण हुकमाचा इतका गोलंदाजीमध्ये जीवन शिंदेला कारनामा करावा लागेल जर त्यांच्या टीमला जे पुरस्कृत केले. वाशिवली टीम स्वामीजी देशमुख साहेब सुनील अण्णा प्रतिष्ठान रायगडचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यातर्फे जय मल्हार वाशिवली संघ पुरस्कृत केला गेलेला आहे. तो खेळ करतो. त्याने बॅटिंग करताना पहिल्या इनिंग मध्ये बनवला होता 32 रन. आता 32 रन जर 33 रन बनवल्या तर कानोर टीम पोहोचणार सेकंड राऊंड मध्ये आणि खेळणार
प्रफुल्ल 11 हाल संघासोबत आणि जर डिफेंड केल्या तर स्वामीजी देशमुख साहेबांचा जय मल्हार वाशिवली खेळणार प्रफुल्ल 11 हाल संघासमोर. कोणता संघ पोहोचणार सेकंड राऊंड मध्ये. येणारे 24 चेंडू 33 रन्सची गरज तुम्ही बघताय दोस्ती चषक 2024 आणि यानंतरच्या इनिंग्स धावतर सांगणार. माझ्या समोर बसले आहेत ज्ञानेश्वरजी पारांगे सर. ओव्हर टू ज्ञानेश्वर पारांगे सर. जिकडे तुम्ही बघताय 24 बॉल मध्ये गरज आहे 33 रन्सची. थँक्यू धन्यवाद साहिल येरुणकर. आपण पुढील समालोचन गोड वाणी आपण ऐकले तर घोडीचे एक दर्जेदार समालोचक साहिल येरुणकर यांना आपण ऐकत होता. तर येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धाबांची गरज. एक साधं सरळ आणि सोपं आवाहन मी तर म्हणेन उभं ठेवलंय ते कानर संघापुढे. ते जयमल्हार वाशिवली या संघाने अगदी दमचाक झाली ती वाशिवली संघाने. 4 षटकामध्ये धाबा जमवल्या त्या 32 धाबा 33 धाबांची गरज आहे. एकीकडे बदलापूर तालुक्यातील एक बलाढ्य संघ तर एकीकडे खलापूर तालुक्यातील दादा संघ जय मल्हार वाशिवली हे दोन्ही संघ एकमेकांसमोर कुरघुडी करताना आपल्याला आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी मात्र मैदानात दाखल झाले ते कानोर संघाची. तेजस आणि त्याच्या जोडीला गेलाय वैभव अशी जोड गोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे. 24 चेंडू आणि गरज ती 33 धाबांची. वैभव आणि तेजस अशी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. तर जयमल्हार संघाकडून पहिला गोलंदाज कोण येईल हे पाहूया. तर निखिल पाटीलच्या हातामध्ये स्वतः कर्णधार चेंडू दिलाय. धावसंख्या जरी कमी असली तरी गोलंदाजांना इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल ती जयमल्हार वाशिवली संघाला. चला स्पीडअप घ्या जर अजून बरेच सामने आपल्याला पार पाडायचे. 24 चेंडू आणि 33 धाबांची गरज. कानोर आणि त्याच्या विरोधात जयमल्हार वाशिवली अशी ही कडवी झुंज मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. 33 धाबांचा पाठलाग करायचे तो कानोर संघाला. संघाच्या वतीनं पहिलं षटक मार्गस्थ. गोलंदाज वाशिवली संघाकडून पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज आहे तो संघाच्या वतीनं. पहिला चेंडू पहिला षटक पहिला डोस पहिला रती पहिला मात्रा पहिला खुराक तयार. गोलंदाजच्या ट्रॅक वरती आहे गोलंदाज निखिल. तर मनीष देशमुख यांच्याकडून 3 षटकारास 300 रुपयाचे पारितोषिक आलेले. धन्यवाद. अशी अतिशय पैशाची उधळण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. दोस्ती चषक 2024 चे हे दुसरं पर्वामध्ये. गोलंदाज तयार निखिल. समोर उभा तो वाशिवली संघात कानोर संघाचा वैभव आणि त्याच्या समोर नॉन स्ट्रायकर होती उभा आहे तेजस. अशी सलामीची गोड जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे. पहिला चेंडूचा स्वागत करूया. निखिल मात्र 10-12 पावलाचा रनअप आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या भोवल्यावरती आहे.
यावेळेस मात्र सरळ फेकून दिलाय, जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतोय वैभवच्या बॅट मधून आलेला हा विलोभनीय चौकार. तेजसच्या बॅट मधून आलेला हा विलोभनीय चौकार. या 4 धावेनं मात्र श्री गणेशा होतोय तो कानोर संघाच्या. 4 धावा मात्र धावफलकावरती लागले गेल्यात. पहिल्याच फटक्यामध्ये मात्र विजयाच्या आशा मात्र पल्लवित केल्या त्या कानोर संघानं. फलंदाज तेजसनं पहिल्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज निखिल पुन्हा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळेस मात्र सन्मान दिला चेंडूला, परंतु तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ते क्षेत्ररक्षकाकडून या चेंडूवरती येणार एकेरी धाव मात्र स्कोर कार्ड वरती जोडली जाणार. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 5 या अंकावरती. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 ठाणे भागाची झुंज आणि अस्तित्वाची लढाई. कानोर एक बदलापूर परिसरातलं एक नावाजलं तर खालापूर तालुक्यातील एक दादा संघ जयमल्हार वाशिवली. यावेळेस मात्र जबरदस्त फटका सजवला, पुस्तकी फटक्याचा वापर केला आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. सुईमधून धागा ओला जातो तसा चेंडू गेला सीमारेषा पार. हा येतो या कानोर संघाचा दुसरा चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या निवून ठेवली ते अद्यापपर्यंत. आमचे गुणलेखक विनय पिंगले आम्हाला सांगतात की धावफलकावरती धावा आल्या त्या अद्यापपर्यंत बिनबाद 9 धावा. गोलंदाजाला मात्र आता विचार करायला भाग पाडलंय ते फलंदाज वैभव आणि तेजसनं. तेजस खेळतो आपल्या वैयक्तिक 5 या धावेवरती, वैभव खेळतोय 4 या धावेवरती. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र गुट्टा डेक तमाशा डेक चेंडू हवेत आहे. उंची जास्त आणि लांबी कमी आणि इथे मात्र पहिला झटका मिळतोय तो कानोर संघाला. फलंदाज बाद होतो तो वैभवला मात्र परतावं लागलंय. ठोक डीजे. तर फलंदाज बाद होतो. वैभव मात्र तंबूच्या आश्रयाला. तर नौका फलंदाज मैदानामध्ये आगीकूच करतोय तो फलंदाज दिनेश मात्र स्ट्रायकर एंडला. तर मनीष देशमुख साहेबांकडून लगातार 3 षटकाराचा तब्बल 300 रुपयाचे पारितोषिक आले. धन्यवाद. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा, अतिशय पैशांची उधळण या स्पर्धेमध्ये. गोलंदाज निखिल. तर यावेळेस मात्र चेंडू बॅटची कडाई घेऊन जातो क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये शर्यत लागले आणि अंतिम क्षणी मात्र चेंडू आता सीमारेषा पलीकडे. हा येतो या दणदणीत चौकार. आणि या 4 धावेला संघाची धावसंख्या 13 या अंकावरती आहे. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर साई 11 कांढोर या संघाच्या जयमल्हार वाशिवली या संघाबरोबर खेळत असताना 33 धावाचा पाठलाग करताना बघूया. पहिल्या षटक प्रगतीपथावर गोलंदाज निखिलने मात्र 3 चौकाराचा मार खाल्लाय. धावफलकावरती धावा आल्या त्या अद्यापपर्यंत 13 या अंकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज निखिल
यावेळेस हा चेंडू बॅटची कडा घेऊन गेला, परंतु क्षेत्ररक्षक ते आहे चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकेरी धाव. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या कासवाच्या गतीने पुढे जाईल ती 14 या अंकावरती. पहिल्या षटक संपण्याचा इशारा आला, निर्वाल आला. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या त्या एक बाद 14 धाबा. तर दुसरं षटक कोण घेऊन येईल तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टर एक सुमधुर संगीत वाजव. लगातार 3 षटकारास आणि 3 चौकारास सन्मान्य श्री मनीष देशमुख साहेबांकडून 300 रुपयाचे पारितोषिक. तर सन्मान्य श्री निखिल देशमुख साहेबांकडून सुद्धा 3 षटकार आणि 3 चौकारास तब्बल 6000 रुपयाचे पारितोषिक आलेले. धन्यवाद. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपण पैशाची उधळण मात्र या ठिकाणी पाहिली जाते. धावफलकावरती धाबा आल्या त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धाबा. गोलंदाज जीवन शिंदे. यावेळेस मात्र जबरदस्त फटका खडे खडे लगावले, परंतु क्षेत्ररक्षक आहे फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू उचलते, चेंडूची उचली करणार, फेकी करतो तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकेरी धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 15 या अंकावरती. आयुष्यात स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तर या सामन्यामध्ये कोण इतिहास घडविल हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज जीवन शिंदे. यावेळेस मात्र काय घडतंय इथे मात्र पंच काय नक्कीच दोन्ही पंच आपल्याला योग्य तो निर्णय या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात येईल. अगदी हापुसेल पंच, अगदी धुतल्या ताणल्यासारखे दोन्ही पंच आमचे खोपोलीचे बाला सालुंके आणि आमच्या सावरेचे अंकेश ताबडे ते सुद्धा असतील आणि घोडुलीचे अविनाश पालांडे सर सुद्धा या तिन्ही पंचांनी जबरदस्त कामगिरी केली या 3 रात्रीमध्ये. अगदी अचूक नियम त्यांच्या माध्यमातून डिसिजन झाले, परंतु हा चेंडूवरती काय डिसिजन आलाय आणि नोटआउटचा डिसिजन आला असेल पंचांकडून. बाळा सालुंके सरांचा एक जबरदस्त पंच. बाळा सालुंके गेली 15-20 वर्षे आम्ही त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. तर धावफलकावरती धावा आल्या त्या 15 धावा. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या त्या जयमल्लार वाशिवले त्याच्या विरोधात साई कानोर असा हा विद्यमान साबणा. यावेळेस काय चेंडू अगदी तेज तरार तिखट मारा वेगावरती स्वार होऊन चेंडू फेकला गेला. तो गोलंदाज जीवन शिंदे याच्या माध्यमातून आणि यष्टी रक्षक पंकज शिंदे मात्र आपली कामगिरी चोखपणे बजावतोय. निर्धाव चेंडू. यावेळेस सुरेख फटका क्षेत्ररक्षक आहे, फंबल होते, परंतु इथे मात्र चित्ताच्या चापलाईने हरणाच्या गतीने इथे 2 धाबा मात्र सहजरित्या पूर्ण केल्यात. या 2 धावेनं साई 11 कान्नर संघ पोहोचतोय तो अद्याप पर्यंत 17 या अंकावरती. यावेळेस खरा फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिथे 1 धाव कंप्लीट होते. या एकेरी धावेत समाधान मानावं लागतं या दोन्ही फलंदाजांना. या एका धावेने संघाची धावसंख्या 18 या अंकावरती. ते
33 धावाचा पाठलाग करताना मात्र 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक संत आणि शांत क्रिकेट या मैदानावर पाहायला मिळतंय. गोलंदाज जीवन शिंदे यावेळेस मात्र जबरदस्त फटका, कार्पेट पद्धतीचा फटका पाहायला मिळाला आणि या क्षेत्ररक्षक चेंडूला उचली करतो, फेकी करतोय. तत्पूर्वी या चेंडूवरती येणारा एकच धाव, या एका धावेच्या बरोबरीने पंचांचा दुसरं षटक संपण्याचा इशारा आला, निर्वाल आला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर साई 11 कानोर संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवरती लागली गेली होती 19 धावा. कमॉन डीजे. ज्या खेळाने तुम्हा आम्हाला वेळ लावलं तो खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाने तुम्हा आम्हाला ओळख निर्माण करून दिली तो खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाने तुम्हा आम्हाला असंख्य मित्र परिवार मिळवून दिला तो खेळ म्हणजे क्रिकेट आपण पाहतोय. आणि येणारे 12 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. तिसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज प्रवीण. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. तर सन्मान श्री मनीष देशमुख साहेबांकडून लगातार 3 चौकार आणि 3 षटकारास तब्बल 300 रुपयाचे पारितोषिक आलेले. अतिशय पैशाची उधळण. आणि तसेच निखिल देशमुख साहेबांकडून सुद्धा लगातार 3 षटकारास 5000 रुपयाचे पारितोषिक. यावेळेस जबरदस्त फटका, चेंडू आवत आहे. इथे मात्र सहजरित्या कॅच झेल मात्र टिपला गेला आणि इथे मात्र साई 11 संघाचा दुसरा तंबू गडी मात्र तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद होतो तो दिनेशला मात्र परतावं लागले. तर नवीन बॅटर मैदानामध्ये चाललाय तो अक्षय. जर अक्षय न षटकार मारेल, षटकारास मनीष देशमुख साहेबांकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेले. प्रत्येक षटकारास अक्षयसाठी प्रत्येक षटकारास 100 रुपयाचे पारितोषिक. धावफलकावरती धावा आल्या त्या 19 धावा. तर अजून या 11 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. साई 11 कांडोरे त्याच्या विरोधात जयमल्लार वाशिवली. यावेळेस मात्र जबरदस्त फटका. इथे मात्र अंतिम क्षणी मात्र चेंडू सीमारेषेच्या लगत गेला आणि या चेंडूला जज केलं क्षेत्ररक्षकाने. आणि या चेंडूवरती येणार एकेरी धाव मात्र घेतली गेली ती या दोन्ही फलंदाजांनी. एकेरी धावेने संघाची धावसंख्या 20 या अंकावरती आहे. तर प्रत्येक षटकारास मनीष देशमुख साहेबांकडून 100 रुपयाचे पारितोषिक आले. दोन्ही फलंदाजांना जर मारले षटकार तर मिळतील 100 रुपये मनीष देशमुख यांच्याकडून. यावेळी जबरदस्त फटका. इथे मात्र लॉंगाच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो आणि उचली करतो, फेकी करतो. तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकेरी धाव. या एकेरी धावेनं संघाची धावसंख्या 21 या अंकावरती. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. त्या कान्होरा साई 11 कान्होरा संघाच्या जर एखादा मोठा फटका चांगला चेंडू आला तर त्याला सन्मान दिला, परंतु खराब चेंडू आला तर त्याच्यावर खरपूस समार घ्यायचा. असे दोन्ही फलंदाजांनी इथे समजलं, ठरवलं. आणि हा चेंडू अगदी जाईल सीमारेषा पलीकडे हा येतो. या आसमानी सुलतानी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 11 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 षटकार. 11
जर या 6 धाब्याच्या बरोबरीने संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती अद्याप पर्यंत 27 या अंकावरती, तर लगातार 3 षटकारांचा निखिल देशमुख साहेबांकडून 11,000 3 षटकारास यावेळेस मात्र उपट टाकली, झोड टाकले चेंडूवरती आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. तो फलंदाज अक्षयला मात्र परतावं लागले. धावफलक स्थिरावले ते अद्याप पर्यंत 27 या अंकावरती. कमॉन डीजे. आणि 6 धावांची गरज आहे, ते म्हणजे साई 11 काठोर या संघाला. तर या चेंडूवरती जर षटकार आला तर मनीष देशमुख यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आले. गोलंदाज प्रवीण यावेळेस मात्र जबरदस्त फटका आणि इथे मात्र चेंडू जाईल अगदी गोलीच्या वेगाने, सीमा रेषा तोडली फोडली. हा येतो या चौकार आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या 31 या अंकावरती. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. पैसे दे, षटकार मारला ना पैसे दे आधी. तर शेवटचे 6 चेंडू आणि फक्त 2 धावांची गरज. धावफलकावरती धावा आल्या त्या अद्याप पर्यंत 31 धावा. तर या चेंडूवरती जर षटकार आला तर निखिल देशमुख साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक आले. तर समीरजी हडप यांच्याकडून सुद्धा, समीर हडप्पा आपण या ठिकाणी यायचे. रायगड भूषण तथा उत्कृष्ट तबला वादक समीरजी हडप यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचे. तर षटकार विन करून झाला संघ तर कान्होर 1000 रुपये पारितोषिक आले ते निखिल देशमुख साहेबांकडून. तर बघूया 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. 4था षटक घेऊन येते गोलंदाज यश. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे. यावेळेस मात्र काय घडतंय, डाव्या एसटीच्या खूप बाहेर पंच आमच्याकडे गिरकी घेतात आणि या गिरकीला कवायत पहिली आणि या अवांतर धावेची बढती मिळते. एक अवांतर धावेनं मात्र धावफलक हलता येते 32 या अंकावरती. आणि जर हा स्वेर चेंडू टाकला तर 100 रुपयाचे पारितोषिक आले ते निखिल देशमुख यांच्याकडून. आणि हा चेंडू जाईल, हा संघ विजय होतो. तो साई 11 कान्होर हा संघ विजयी झाला आणि जयमलर वाशिवली संघाने सुद्धा चांगला खेळ केला. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन.